माझ्याविषयी सांगायचं म्हटलं तर माझं MA-DED आहे. खूप स्ट्रगल केला नोकरीसाठी, पण जॉब काही मिळाला नाही म्हणावा असा. माझ्या भाऊ बहीण आहेत, ते सर्व इंजिनियर, त्यांना 1 लाखाच्या घरात पगार होता. माझ्या वडिलांना खंत होती की म्हणजे हिला आपण शिकवू शकलो नाही त्या लेवलचं. तर आता पण माझे वडील खुश आहेत, कारण मी त्या घरात आता पगार घेते किंवा इन्कम घेते. त्यामुळे मला सांगायला अभिमान वाटतो आणि आनंदही होतो की समर्थ सक्सेससारखा प्लॅटफॉर्म मला मिळाला आणि मी स्वतःला सिद्ध करू शकले. त्याचबरोबर ह्या मीटिंग्स आणि ट्रेनिंग सेमिनार यातून मला खूप फायदा झाला. सुरुवातीला जेव्हा माईक हातामध्ये घेतलेला सर्वात प्रथम, तेव्हा हात थरथरत होते, बोलता येत नव्हतं. पण या ट्रेनिंग आणि मीटिंगमुळे मला खूप फायदा झाला. म्हणजे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला. त्याचबरोबर आता गणपतीपासून मी कोणतीही मीटिंग किंवा आमच्या ज्या POP किंवा ट्रेनिंग लागतात, जे आपल्या 4 बेसिक ट्रेनिंग वगैरे होतात, त्याच्यामध्ये मी येऊ शकली नाही. तर मला कुठेतरी चुकल्यासारखं वाटायचं की मला जाता येत नाही. त्यामुळे मी आज ॲडजस्ट करून घरचं सगळं इथे उपस्थित आहे. कारण मला वाटायला लागलं की म्हणजे माझ्याकडे काहीतरी चुकतंय माझं, किंवा मला शिकायला भेटत नाही, किंवा मला हे काम करायला खूप आवडतं. कारण ह्या कामामुळे मला खूप काही दिलं आहे. मी सर्वसामान्य गृहिणी होते आणि गृहिणी असताना मिस्टरांसोबत व्यवसायही केला, ट्रेडिशनल व्यवसाय. त्याचबरोबर म्हणजे एवढी चांगली संधी मला वाटत नाही की मला भेटली असती किंवा मी केली असती. कारण मी असा विचार करत होते की माझं काम फक्त घर सांभाळणं, ह्याच्या बाहेर मी कधी विचार केला नव्हता. आणि हा प्लॅटफॉर्म मिळाल्यापासून मला असं वाटतंय की सर्व महिलांनी आपल्या फॅमिलीला किंवा मिस्टरांना सपोर्ट केला पाहिजे. त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. कारण आपलं फक्त काम चूल आणि मूल एवढंच नाही आहे. आपणही आपल्यामध्ये काही गुण आहेत ते बाहेर काढू शकतो, आपल्यासाठी जगू शकतो. आणि ते जर जगलात तर सर्वात मोठा आनंद तुम्हाला मिळणार आहे. तर सर्वांना हे सांगणं आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही ह्यापेक्षा चांगल्या रँकवर सुद्धा येऊ शकता. फक्त काय म्हणतात, लगातार म्हणजे टिकून राहा. कोणतंही अपयश आलं किंवा कोणी नाही म्हटलं तर लगेच नाराज होऊ नका. तुमचं काम सातत्याने चालू ठेवा, तुम्हाला नक्की यश मिळेल. सर्वांना खूप खूप धन्यवाद.